हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे ऑल अबाउट माय शॉपिंग, वेअर डू आय शॉप, हाऊ आय शॉप आणि मी ब्रँडेड क्लोथ्स डिस्काउंटमध्ये कसे बाय करते, सगळं 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 या व्हिडिओमध्ये असेल. आणि मी ट्राय करेन जेवढी डिटेल देता येईल तेवढी मी देईन. आणि प्लीज असं काही विचार करू नका की ही खूप महाग कपडे सांगते किंवा असं काही. मी चीपेस्ट कपडे पण तुम्हाला त्याचे डिटेल्स देईन की मी कुठून बाय करते आणि एक्सपेन्सिव्ह सुद्धा. सो स्टे काय बोलतात सो स्टे ट्यून्ड अँड लेट्स गेट इन द व्हिडिओ. सो आज आहे नवरात्रीचा फर्स्ट डे. मी येलो घातलाय अँड आय एम स्ट्रेट बॅक फ्रॉम दी ऑफिस. आणि मला शूट करायचा होता हा व्हिडिओ. मला टाइमच नाही मिळालेला वीकमध्ये. ठीक आहे, नको ही बडबड. सो फर्स्ट की मी डिस्काउंटवरती कसे बाय करते ब्रँडेड क्लोथ्स. तर खरं सांगायला गेलं ना, आधी म्हणजे जोपर्यंत आय वॉज नॉट अर्निंग वेल, मी अशी आणि कॉलेज टाइम्समध्ये स्पेसिफिकली मी कोलाबा आणि बँडस्टँड नाही का, मग हिल रोड इथे माझं जाईल. लिंकिंग रोड मला कधी एवढा आवडला नाही, हिल रोड वॉज बेस्ट. तर तिथे असे थ्रिफ्टेड की आय डोंट नो कस्टमचे कपडे, बट 150 वगैरेचे कपडे मिळायचे, ते मी बाय करायची. पण मी असं रिअलाइज केलं की तिकडनं बाय केल्यानंतर ना, घरी आल्यानंतर तेवढं चांगलं नाही वाटत. लाईक फिटिंग बरोबर नसते, कधी मटेरियल कुठून तरी ताणलेला असतो. सो तेव्हापासून मी ते बंद केलं शॉपिंग करणं. आता पण मी अशी स्ट्रीट्सवरती कपडे घेते, बट आय आय एम व्हेरी माइंडफुल नाव की ह्याची फिटिंग कशी असेल. आणि आतापर्यंत कळतं आपल्याला एवढे वर्ष शॉपिंग केल्यानंतर की कसं फिटिंग असेल, काय सूट करेल की नाही वगैरे. सो आता त्याच्यात मी प्रो झाली आहे. तर आता मी नॉर्मली शॉपमध्ये म्हणजे असे स्ट्रीटवरनं एवढे कपडे बाय करत नाही. केले तरी मग ते असे कस्टमवाले जिथे टॅग वगैरे असतो ना, ते करते. म्हणजे त्याचं कपडे वगैरे असे ताणलेले नसतात किंवा असं काही नाही. आणि मोस्टली आता थ्रिफ्टेड मी रोड साईड नाही घेत. सो दॅट इज इट. आणि ब्रँडेड क्लोथ्स आता मला जास्त आवडतात. आणि असं नाही की ब्रँड ब्रँड, बट टू गिव्ह यू अ रियालिटी चेक की ब्रँडेड क्लोथ्सची फिटिंग चांगली असते. आय एम नॉट सेईंग की रोड साईड ऑर लोकल शॉप्सचे कपडे चांगले नसतात. मी लोकल शॉप्समधून पण घेते. पण काय घेते माहिती, ड्रेसेस, कुर्ती किंवा असं साडी. साडी तर मी लोकलमधूनच घेते, ऑनलाईन घेतच नाही. सो जे जीन्स असतात, टॉप्स असतात, वन पीस, स्कर्ट्स, ट्राउझर, हे सगळे मी ब्रँडेड प्रिफर करते. का? कारण की त्याची फिटिंग नेक्स्ट लेवल असते. सो मी युजली अजिओ, माझे सगळे ऑफिस वेअर, मोस्ट ऑफ दी ऑफिस वेअर ड्रेसेस हे सगळे अजिओचे असतात. कारण की मला ना असे बोहो ड्रेसेस वगैरे जास्त आवडतात. त्याचा पण मी एक सेपरेट हॉल बनवेन. पण माझे मोस्ट ऑफ द कपडे सगळे अजिओचे असतात. आणि मिंत्रावरून जास्त करून कुर्ती सेट असतो. सो तसं तिथून दोन्ही इकडनं बाय करते मी. आणि जीन्स, स्कर्ट्स वगैरे सगळे अजिओ. सो अजिओवरती मी ब्रँड फिल्टर आउट पण करताना मी नॉर्मल ब्रँड्स नाही करत. लाईक आता माझे मेन मेन असे काही ब्रँड्स आहेत ज्याचे ट्राउझर्स वगैरे चांगले मिळतात. लाईक ओनली अँड देन वेरमोडा, ड्रेसेस, बोहो ड्रेसेससाठी ऋतुकुमार, ऋतुकुमारच आय थिंक, हां, ऋतुकुमार किंवा ग्लोबल देसी. तर हे सगळे फिल्टर मी अजिओ ह्याच्यावरती वगैरे टाकते. आणि तिकडे मग मला जो आवडतो ना ड्रेस, फॉर एक्झाम्पल आता ऋतुकुमारचे ड्रेसेस आर सुपर एक्सपेन्सिव्ह, ॲटलीस्ट फॉर मी. म्हणजे असं 7,000 6,000 असे ड्रेसेस असतात. बट आजिओवरती ते 1,500 2,000 2,500 अशाला मिळून जातं. तर मी काय करते, आय डोंट स्टॉप हिअर. मी त्याचा स्क्रीनशॉट घेते. आय गो ऑन गुगलवरती एक इमेजने सर्च करायचं ऑप्शन येतं. तर ते ऑप्शन वरती जाऊन मी तो इमेज टाकते. आणि मग त्याच्यानंतर मला सगळे गुगलनं असं सगळं हे दाखवतं की हा प्रोडक्ट कुठे कुठे अवेलेबल आहे आणि असं सिमिलर प्रोडक्ट कुठे आहे. सो तिथे तुम्हाला खाली दिसतं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. तर मोस्टली हे ब्रँडेड कपडे ना फ्लिपकार्टवरती स्वस्त मिळतात. आणि माझ्यासोबत आत्तापर्यंत असं कधी झालं नाही आहे की मला डुप्लिकेट प्रॉडक्ट्स वगैरे आलेत. सो जेव्हा पण मी मोस्टली मी ग्लोबल देसी ग्लोबल देसीचे ड्रेसेस वगैरे फ्लिपकार्टवरनं ऑर्डर करते. बिकॉज तिकडे ते एकदम चीप रेटवरती असतात. लाईक कम्पेअर टू अदर काय बोलतात शॉपिंग ॲप्स, तिथे सर्वात चीप असतात. सो सगळं आपल्याला सेम ब्रँडचे कपडे मिळतात, बट जास्त चीप मिळतात. तर मग असं मी करते.
कुठलाही प्रोडक्ट आवडला, की भलेही तो तिकडनं घ्यायचा असेल, तरी पण मी Googleवरती जाऊन एकदा जस्ट बघते, की कुठे मला जास्त स्वस्त मिळेल. आणि सेम गोज विथ Myntra अँड अदर शॉपिंग ॲप्स. मोस्टली तर मी Myntra, Amazon, Flipkart अँड Ajio इकडूनच शॉप करते. सो हे होतं माझ्या डे टू डे असं काही शॉप करायचं असेल तर. त्याच्यानंतर येतं, की कधी शॉपिंग करायची. सो आता Ajioवरती वगैरे ना, जर तुम्ही 10:30 और 10च्या नंतर शॉपिंग करायला जाल, तर तुम्हाला थोडे कमी रेटमध्ये मिळतात. आय डोंट नो व्हाय मी हे 2-3 वेळा नोटीस केलंय, की मी कुठला प्रॉडक्ट मला घ्यायचा असतो, त्याचा प्राईस अगोदर लाइक 10:30 म्हणजे रात्रीच्या अगोदर ते थोडे जास्त रेटवरती असतात. लाइक जास्त फरक नसतो. 100-200चा फरक असतो, बट स्टिल ते पण युजफुल असतं आपल्यासाठी. तर मग मी तसं करते, की 10:30च्या नंतर तुम्ही बघा आणि कार्टमध्ये टाकून काही ठेवू नका. विश लिस्टमध्ये पण ठेवू नका. तुम्हाला कोणतंही आवडतं प्रॉडक्ट त्याची लिंक तुम्ही दुसरीकडे कुठेतरी पाठवा. बिकॉज जेव्हा आय डोंट नो हे का हे सगळ्या ॲप्स Myntraसोबत हे मी जास्त बघितलंय, की जर कोणता प्रॉडक्ट आपण खूप टाईमपर्यंत ह्याच्यात ठेवतो ना कार्टमध्ये, तर ॲपला असं वाटतं, की आपल्याला तो बाय करायचाच आहे. मग ते लोकं ना त्याचा रेट वाढवतात. एकदा मी असं बघितलेलं, की माझ्या कार्टमध्ये एक प्रॉडक्ट होता त्याची प्राइस काहीतरी म्हणजे जास्त होती ₹100-200 आणि माझ्या मम्मीच्या फोनवरनं मी जेव्हा बघितलं, तर ती कमी प्राईसमध्ये दिसत होती. आय डोंट नो हे लॉजिक करेक्ट आहे की नाही, बट हे मी शेअर करते कारण की मी नोटीस केलंय. सो दिस इज वन थिंग. आणि नेक्स्ट इज की Ajioवरती ना तिथे असे हर एक ॲपच्या खाली मी इथे स्क्रीनशॉट पॉपअप करेन. हर एक प्रॉडक्टच्या खाली ना तिथे असा कूपन कोड दिसतो की फॉर एक्झाम्पल दिस XYZ कूपन कोड. जर या कूपन कोड यूज केला आणि 2500ची शॉपिंग केली, तर हा प्रॉडक्ट तुम्हाला या रेटमध्ये मिळेल. तर समजा 500चा प्रॉडक्ट आहे, तर तुम्हाला 350ला मिळेल जर तुम्ही 2500ची शॉपिंग केली. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स तेच दिसतील जे त्या कूपन कोडवरती ॲप्लिकेबल आहेत. तुम्ही कोणतेही रँडम प्रॉडक्ट्स टाकले ना, तर मग नाही येणार. जर तुम्हाला अशी बल्क शॉपिंग करायची असेल ना, तर मेक शुअर की तुम्ही एकाच कूपन कोडचा म्हणजे एकाच कूपन कोडचे सगळे प्रॉडक्ट्स बघतायत. मग तुमचं कार्ट अमाउंट वाढते आणि तुमचं काय बोलतात, पूर्ण समजा 2500चं कार्ट झालं, तर त्याला सगळ्या प्रॉडक्ट्सला एकच कूपन कोड अप्लाय होतो. मग तुम्हाला फायदा होतो तिथे आणि भरपूर डिस्काउंट मिळतो अशा ह्याच्यामध्ये. आणि इन केस ते आल्यानंतर तुम्हाला नाही आवडलं किंवा काय, तर तुम्ही रिटर्न करू शकता. तर हे हे एक मी स्ट्रॅटेजी यूज करते, की एकाच कूपन कोडचे मी सगळे प्रॉडक्ट्स जे पण मला बाय करायचे ते मी त्याच बघते आणि मी दुसरं बघतच नाही. दुसरं आवडलं किंवा परत आपण त्या कन्फ्युजनमध्ये राहणार. सो बेटर आहे की स्टार्टिंगलाच एक प्रॉडक्ट उचला, त्याचा कूपन कोड सगळ्या प्रॉडक्ट्सला Ajio कूपन कोड देतो. त्याचा कूपन कोड काय आहे बघा आणि त्या कूपन कोडवरती क्लिक करून त्याच्या अंडर जे पण आहे त्याच्यातनं फिल्टर लावा. कुर्ती घ्यायची असेल तर कुर्ती, टी-शर्ट घ्यायचा असेल तर ते, ड्रेस वगैरे सगळं. तर त्याने भरपूर डिस्काउंट मिळतं. सो हे एक मी यूज करते Ajioवरती. अँड इन जनरल पण कोणता असं मी ना Meesho वगैरे असं जास्त ट्राय नाही केलं, कारण की मला ना कधी Meeshoवरती कपडे शोधताच आले नाहीयेत. तर मी ते इथे मेन्शन नाही करणार. मी त्याच्यावरनं फक्त इयरिंग्स वगैरेच घेतलेत. पण त्याला तो हँडी नाही आहे ॲप्लिकेशन माझ्यासाठी. सो हे सगळं होतं Ajioबद्दल. Myntraवरती पण ना तुम्ही सेल जेव्हा ते लोकं असे ब्रॉडकास्ट करतात, की अ, या वीकेंडला एवढा सेल आहे, तेव्हा घेऊ नका. तेव्हा प्राइसेस जास्त असतात. सो जेव्हा सेल वगैरे जाईल आणि ना मोस्टली ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे हे जे टाईम ना वीकडेज तेव्हा शॉपिंग करा. बिकॉज तेव्हा प्राईस थोडी कमी असते. वीकेंड्सला आय डोंट नो व्हाय ते लोकं प्राईस वाढवतात. हे प्राईस ना असे फ्लक्च्युएट होतच राहतात. सो ते पण एक तुम्ही लक्षात ठेवा. आणि अजून काय शेअर करू शकते मी शॉपिंगचं? आणि इट गोज विथ H&M ऑल्सो. H&Mचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. H&M पण Ajioवरती आहे, Myntraवरती आहे, तर तुम्हाला कळेल की कुठे स्वस्त मिळतात. आणि स्पेशली जीन्स वगैरे. आता हे सगळं तर झालं. हे एवढे स्ट्रॅटेजीज आहेत जे मी शॉपिंगसाठी यूज करते. कुर्तीज वगैरे कुर्ती सेट्स Myntraवरती छान मिळतात, बट Ajioवरती पण चांगले आहेत. मोस्टली Ajioवरती ना ऑफिस वेअर, कॅज्युअल क्लोथ्स, फॉर्मल वेअर असे मिळतात आणि जास्त करून इथे Myntraवरती फेस्टिव्ह वेअर असतं. सो ते एक आहे 2 ॲपबद्दल आणि Flipkart आणि Amazonवरती तर सॉरी सगळं मिळेल तुम्हाला.
तर आता नेक्स्ट इज की ब्रँडेड क्लोथ्स का घ्यायचे. सो आता जेव्हा तुम्ही जीन्स वेअर करता, तुम्ही लोकल जीन्स घेता, तर इथे ना कॅमेल टो म्हणजे असं व्ही शेप दिसतो ना, तसं दिसतो जीन्सला इथे. सो ते चांगलं नाही वाटत. म्हणून नेहमी असं प्लेन दिसलं पाहिजे. म्हणजे हा जो भाग आहे ना, असा प्लेन एकदम असला पाहिजे. अशीच जीन्स घ्यायची, नाहीतर मग ते खूप चीप दिसतं आणि तुमच्या बटला प्रॉपरली फिट होतंय, तुमच्या वेस्टला प्रॉपरली फिट होतंय, असे जीन्स बघायचे आणि असे जीन्स मला नाही वाटत की लोकल साईजला मिळेल. थोडे एक्सपेन्सिव्ह म्हणजे तुम्हाला खरं सांगू तर जीन्स चांगले ओनलीचे अँड जे चांगले आहेत ना, ते फ्लिपकार्ट आणि अजिओवरती लिटरली 900, 850 लिवाईजच बोलतात ना, लिवाईजचे जीन्स जे स्टोअरमध्ये 3000, 2500चे असतात, ते अजिओवरती वगैरे 900ला वगैरे असतात. सो तुम्हाला जो प्रॉडक्ट घ्यायचा आहे त्याला फिल्टरच ब्रँडने करा. मग तुम्हाला आणि मग ना काय होतं माहिती आहे, ते लुक वेगळं दिसतं. म्हणजे फिटिंग जी असते, हाताची फिटिंग एकदम प्रॉपर असते ब्रँडेड क्लोथ्सची. भलेही दिसायला लोकल प्रॉडक्ट चांगला असेल, बट जर फिटिंग प्रॉपर असेल ना, तर मग तो प्रॉडक्ट थोडा कमी चांगला दिसणारा असला ना, तरी तो छानच दिसतो. कारण की मला असं वाटतं की क्लोथ्स फिट प्रॉपरली झाले पाहिजे. म्हणजे असं वाटलं पाहिजे की हो तुमच्या बॉडीसाठीच बनवलेला आहे हा प्रोडक्ट असं. तरच तो लुक जास्त छान दिसतो. असं कुठून तरी म्हणजे मी भरपूर असे प्रोडक्ट्स बघितलेत लोकल असे कुर्तीज वगैरे जे असे सरळ असतात. काही असा कर्व नसतो. आता हा डब्ल्यूचा आहे. ह्याची फिटिंग बघा कशी आहे. पण काय प्रोडक्ट्स ना असे सरळ असे असतात. तसे मला नाही आवडत. म्हणून फिटिंग्स वगैरेसाठी आय मोस्टली प्रिफर की मी ब्रँडेडच घेईन. आणि ते जास्त टिकतात पण. म्हणजे अ, असे म्हणजे कॉटन मटेरियल वगैरे तर कमी टिकतात आणि जे असे असतात ना शिफॉन किंवा नायलॉन हे जे मटेरियल असतात टॉपचे ते खूप टिकतात आणि जर तुम्हाला फॉर्मल टॉप्स घ्यायचे असतील ना, तर ओनलीचे घ्या अजिओवरती. अजिओवरती जाऊन तुम्ही ओनलीचा फिल्टर लावा आणि टी-शर्ट्स तुम्हाला एवढे छान फॉर्मल वेअर्स मिळतील ना ओनलीचे. जेडी बाय ओनली का जेवायडी बाय ओनली हा कोणता तरी ब्रँड आहे जिथे मी भरपूर ऑफिस वेअरचे टॉप्स घेतले आणि ट्राउझर्ससाठी आय मोस्टली प्रिफर H&M. जीन्ससाठी पण बिकॉज झाराची जीन्स खूप लांब असतात आणि एक्सपेन्सिव्ह असतात. H&Mचे जीन्स प्रॉपर लाईक फॅन्सी असतात. बूट कट, फ्लेअर कट, स्ट्रेट कट. स्किनी आता मला नाही आवडत, पण मी स्किनी 1-2 ठेवते कारण असे कुर्तीमध्ये वगैरे घालायला जसं याखाली घातलंय. सो ते मी ठेवते. बट मोस्टली मी स्ट्रेट कट वगैरे घेते आणि मला मिड वेस्ट किंवा हाय वेस्ट आवडते. लो वेस्ट मला जास्त आवडत नाही बिकॉज असं ऑफिसमध्ये बसायचं वगैरे असतं तर कधी असं टॉपवर वगैरे झालं तर ते चांगलं नाही दिसत. आणि सो या हे होतं जीन्स आणि ट्राउझर. सो लोअर वेअर लोअर वेअर काय बोलतात, लोअर वेअरच बोलतात ना, बॉटम वेअर सॉरी. बॉटम वेअर मोस्टली मी H&M मधनं शॉप करते. आणि जीन्स वगैरे घ्यायचे असेल तर मोस्टली माझं H&Mच असतं. लाईक मोस्टली मॅक्सिमम ट्राउझर्स विच आय गो आर फ्रॉम H&M. तर ते एक आहे. ड्रेसेस मी Ajio. मग तो रँडम कोणताही ब्रँड असू दे. पण हेच माझे स्ट्रॅटेजीज असतात. आणि सर्वात मोस्ट आणि जे Instagramवरती मी कोणत्या इन्फ्लुएन्सरचं बघितलं, की पण ते लोकं कधी-कधी लिंक वगैरे टाकत नाही. तर त्यांना असं पॉज करायचं, त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा, Googleवरती जायचं, सर्च करायचं, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतात. Myntraवरचं आहे का, कुठून आहे आणि कुठे चीप आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. सो मी दमले, मी एवढी फास्ट का बोलत होती आय डोंट नो. मी कोणता पॉइंट मिस तर असा केला नाहीये. शॉपिंग तर मी हेच सगळं करते. आणि आता कुलाबा वगैरे गेली ना, तुम्ही पजामाज वगैरे पण नाही घेत तिकडनं. कारण की अजिओवरती जर तुम्ही टी-शर्ट्स टाकलं आणि लो टू हाय केलं, तर तुम्हाला 120 पासून चांगले टी-शर्ट्स मिळतील घरी घालायचे. सो मी ते पण आता तिथून बंद केलंय. नॉर्मल मार्केटमधनं ते कुलाबामधून स्पेशली. नॉर्मल मार्केटमध्ये गेली की पजामा सेट वगैरे आवडले की मी घेऊन टाकते. पण क्वालिटी वगैरे चांगली असली पाहिजे तर. आणि साडी वगैरे सगळे तर मी शॉपमधूनच प्रिफर करते. त्यासाठी मी ऑनलाईन ट्रस्ट नाही करत. मला नाही आवडत. जेवढे स्टोअरमध्ये जशी डिझाइन असते, जसं फ्रेश पीस असतो, तसं ऑनलाईन मला साडीमध्ये नाही दिसलंय. बाकी हे जे ब्रँड्स आहेत ना, लेबल लावण्या किंवा कल्की हे सगळ्यांमधून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्याकडे काही ऑप्शन आहे. अजून एक इंडिया.
आता फेस्टिव्ह सीझन आहे. इंडिया हा एक चांगला ब्रँड आहे, जिथे तुम्हाला ब्लाउज सेपरेटली मिळतो आणि लेहेंगा. तर मी असा लेहेंगा कधी घेतला नाही, पण मी तो स्कर्ट आणि ब्लाउज मी इंडियावरनं घेते. तर ते पण ना Flipkartवरती, Amazonवरती, Myntraवरती सगळीकडे आहे. तर तुम्ही इंडियाच्या साईटवरती जाऊ शकतात. तुम्हाला तिथून घ्यायचं तुम्ही तिथूनही घेऊ शकतात. पण त्याचा स्क्रीनशॉट काढून जर Googleवरती टाकलं, तर तुम्हाला दिसेल की कुठे तो आहे प्रॉडक्ट आणि कुठे कमी रेटमध्ये आहे. तर हे तर मी नेहमीच करते. तो फीचर माझ्यासाठीच बनवला असं मला कधी-कधी वाटतं. बिकॉज लिटरली मला काहीही शोधायचं असेल वॉच किंवा काहीही, तर मी ते Googleचा फीचर यूज करते. सो दॅट वॉज ऑल. अजून बाकी असे जे एक्झिबिशन, सेल वगैरे ना भरपूर अशी येतात आजकाल मध्ये-मध्ये. जिथे ते रील्समध्ये दाखवतात की ब्रँडेड प्रॉडक्ट्स असतात मध्ये. तर ते एकदम बकवास, बोगस असतात सेल. पण त्याच्यामध्ये डब्ल्यूचं मी बघितलं, ह्या सगळ्यामध्ये ना कॉमन आहे डब्ल्यू आणि अजून 1-2 ब्रँड्स आहेत. तर डब्ल्यूचे खूप चांगले टॅगवाले ते कपडे तिथे मिळतात 500-600 ला. तर मग असं ठाण्यात जवळपास कुठे असेल तर मी जाते आणि हा पण कुठे डब्ल्यूचा आहे, तिथूनच मी घेतलाय. 600 ला समथिंग आणि त्याची ओरिजिनल प्राइस 2300 वगैरे काहीतरी होती. सो हे सगळंच आहे जिथून मी शॉप करते. बाकी बॅग्स वगैरे घ्यायचं असेल तरी पण सेम मी Flipkartमधनं बॅग्स वगैरे घेते. ॲक्सेसराईजचे बॅग्स मला खूप असे ऑफिससाठी खूप छान वाटतात. मला लावी वगैरे ओके, ओके वाटतात. ॲक्सेसराईजचे ना असे एकदम बेसिक कलर्स असतात आणि ते पण एक्सपेन्सिव्ह असतात. पण ते Flipkartमध्ये मी सर्च केलं ना तर मला 4000-5000 ची एक माझी पर्स आहे ब्लॅक कलरची, जी खूप मोठी लॅपटॉप बॅग आहे. ती मला Flipkartवरती काहीतरी 1700ला मिळाली. सो तेच सेम स्क्रीनशॉट टाकून सर्च करणं हेच वर्क करतं. तर तुम्ही पण हे ट्राय करा आणि हा व्हिडिओ थोडा तरी हा एकदम रँडम व्हिडिओ मी असा जास्त कोणाला केलेला बघितला नाही. तर हा व्हिडिओ थोडा तरी तुम्हाला आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच व्हिडिओज बघत राहा आणि थँक यू टू यू अँड आय एम थँक यू टू यू ऑल. कारण तुम्ही Q&A आणि माझ्या रिसेंटली 2-3 व्हिडिओजला खूप जास्त ढेर सारा प्यार दिलाय. सो थँक यू सो मच. बाय बाय.